जसं की तुम्हाला माहिती आहे, संक्रांत सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे. त्यापैकी 7 डिझाईन झालेले आहेत. तर आजची जी 8वी आहे ती शेवटची डिझाईन आहे संक्रांत स्पेशल या सिरीजमधली. तर आजची डिझाईन आहे ती अरेबिक डिझाईन आहे. एकदम सिंपल, छान आणि दिसायला एकदम सुंदर अशी डिझाईन आहे. जर पाठीमागच्या डिझाईन तुम्ही पाहिलेल्या नसतील तर त्या प्लीज तुम्ही पाहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कशा मी डिझाईन्स काढलेल्या आहेत आणि त्या व्यवस्थित मी एक्सप्लेन पण केलेल्या आहेत. सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या मेहंदीची सुरुवात मी एक फुलापासून केलेली आहे. ती फूल मी काढताना खूप फेंट मेहंदीने काढलेली आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला कोयरी काढलेली आहे. त्याच्यामुळे मी त्याचा फुलाचा जो इनर पार्ट आहे तो मी शेडेड पार्टनी कवर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला डार्क मेहंदीने बॉर्डर केलेली आहे आणि जो मी कोयरी काढलेली आहे ती सुद्धा मी शेडेड पार्टनी कवर केलेली आहे आणि तिलासुद्धा डार्क मेहंदीनी कवर केलेलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्या अपोजिट साईडला पुन्हा एक कोयरी काढलेली आहे आणि तीसुद्धा शेडेड पार्टनी कवर केलेली आहे. तुम्ही थोडीशी जरी शेडेड पार्टची प्रॅक्टिस केली तरी ते सगळं होऊन जाईल. त्याच्यानंतर मी एक पानांच्या आकाराचा आकार काढलेला आहे मोठा असा आणि त्याच्यानंतर तो सुंदर अशा मेहंदीच्या डिझाईननी फिल केलेला आहे. जसं की तुम्ही मेहंदीमध्ये पाहताय. मोस्टली मी हा पार्ट हम्प्सनीच कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जसं की तुम्ही मेहंदीमध्ये पाहताय. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा पार्ट राहिलेला आहे त्या इलेमेंटचा तो मी लाईन्सनी कवर केलेला आहे आणि तो पानांचा जो इलेमेंट आहे त्याला मी पुन्हा डार्क मेहंदीने बॉर्डर केलेली आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा एक फूल काढलेला आहे, त्याला मी शेडेड पार्टनी कवर केलेला आहे आणि त्याला नंतर परत एका डार्क मेहंदीने मी त्याचा जो आउटर पार्ट आहे तो बॉर्डर केलेला आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एक जरा डिफरंट प्रकारचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यालासुद्धा त्याचा इनर पार्ट आहे तो सुद्धा मी शेडेड पार्टनी कवर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी डॉट डॉट देऊन ती डिझाईन मी फिल केलेली आहे. ही मेहंदीची डिझाईन तुम्हाला दिसताना जितकी सोपी दिसतीये तितकीच काढताना सुद्धा सोपी आहे आणि रंगल्यानंतर अतिशय सुंदर दिसतीये. त्याच्यानंतर मी पुन्हा एक फूल काढलेला आहे आणि त्याला शेडेड पार्टनी कवर केलेला आहे आणि त्याचा आउटर पार्ट जो आहे तो मी डार्क मेहंदीने कवर केलेला आहे. अशाच मेहंदीच्या एक्सप्लेनेशनसाठी तुम्ही हा व्हिडिओ मेहंदीचा शेवटपर्यंत नक्की पहा. त्यानंतर फुलांचे जो शेवटचा पार्ट आहे तो मी डॉट डॉटनी कवर केलेला आहे. त्याच्यानंतर फुलांच्या वरती पुन्हा मी एक कोयरी काढलेली आहे आणि ती शेडेड पार्टनी कवर केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा त्या कोयरीच्या बॅक साईडला पुन्हा मी पानांची डिझाईन केलेली आहे आणि त्याचा इनर पार्ट जो आहे तो शेडेड मेहंदीने मी कवर केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला डार्क मेहंदीने बॉर्डर केलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी एक कोयरी काढलेली आहे आणि त्यालासुद्धा आतमध्ये थोडंसं एक हम्प्सनी कवर करून पुन्हा त्याला तो सुद्धा मी शेडेड पार्टनी कवर केलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या बोटावरती मी हम्प्सनी पूर्ण तो बोट जो आहे तो कवर केलेला आहे, जसं की तुम्ही मेहंदीमध्ये पाहताय. आणि त्याचा दुसरा जो बोट आहे तो मी लाईन्सनी कवर केलेला आहे. याच नोटसोबत मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. आपण पुन्हा भेटू अशाच एका सुंदर अशा डिझाईनसोबत. तोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत राहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.